या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। याही वर्षी ती स्पर्धा अगदी तितक्याच मानाने सन्मानाने थाटाने मे महिन्यामध्ये 4, 5, 6, 7 तारखेला आपल्या भेटीला जरूर येते आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिल्या 2 सोलांमध्ये अगदी 8-8चा लॉट्स तिथे मात्र एक बाईक पाहायला मिळेल आणि पुढच्या 2 सोलांमध्ये या ठिकाणी मात्र दुसरी बाईक आपल्याला पाहायला मिळेल। माळिकावीरचे किताब सातत्यपूर्ण आपण पाहणार आहोत। थांबा जरा। चला सामना 3 ओव्हरचा आहे, चालू करा। जयवंतजी शिनारे यांच्याकडून नेवाले टीमसाठी पारितोषिक लागलं जाते। षटकार हॅट्रिकला तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज। चला सामन्याला सुरुवात करूयात। 3 षटकांची मॅच आहे। ला सुरुवात होती अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला बॉल हाताळलाय नेवाले टीमच्या विरोधामध्ये, जिथे शिवाजी गोलंदाज पाहायला मिळतोय। एक चांगला खेळाडू आहे। पहिलाच बॉल अगदी डॉट पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी नडोदे टीमच्या माध्यमातून ध्रुवांश 11 नडोदे आणि त्यांच्या विरोधात नेवाली। कोलाट टाकलाय चेंडू बॅटला ब्रश, यष्टीरक्षक करत नाहीये कोणती चुकी। सुपर 3 चा थरार दुसऱ्याच बॉल वरती फलंदाज होत आहेत बाद। अनिलजी देशमुख साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये अतिशय पारितोषिकांची खैरात करण्यात आलेली आहे। त्यांच्या माध्यमातून आता या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। ऐवा जेल साठी 500 रुपये आणि 3 डॉट बॉल जर आले तर तिथे सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि व्यासपीठावरती जो षटकार ठोकेल त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये आणि व्यासपीठाचा जो झेल षटकाराचा टिपेल त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये। बक्षिसांची खऱ्या अर्थाने खैरातच झाली आहे संदीप सर या स्पर्धेमध्ये। हायवा कॅच असेल किंवा खेळाडूला मालामाल करणं असेल, आता शेवटच्या रजनीमध्ये शेवटचे काही सामने बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी सुपर 3 च्या थरारमध्ये पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाहीये। शिवाजी संपूर्णपणे वर्चस्व दाखवत असताना नेवाले टीमच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय।
इथे हा फटका ऑन साइड मध्ये खेळायचा होता. पुनश्च एकदा चेंडू बॅटला ब्रश झाली चुकी. आणखी एक फलंदाज आल्या पावली होत आहेत बाद. या मॅचेसला ग्राह्य धरलं जाणार नाही. नॉकआउट स्टेजेसच्या विकेट हॅट्रिक वरती शिवाजी पाहायला मिळतात. खोलात टाकले क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग. कव्हर मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मिळाली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाने चुकी केली होती, फेकीच करत नव्हते. इथे जोडली जाते एक धाव आणि या एकेरीच्या साह्याने खऱ्या अर्थाने श्री गणेशा झालाय ते मात्र नेवाली संघाचा. नेवाली संघ पाहायला मिळतोय. एक धाव. इथे फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेचायचा होता. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 30 यार्ड मध्ये खऱ्या अर्थाने झेल उडाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही यात सन्मान दिलं जाते शिवाजीच्या गोलंदाजीला. एक धाव कंप्लीट केली जाते. एका बाजूला खालापूर विभागातून ध्रुवांश 11 नडोदय, समोर कर्जत नेरल विभागातून नेवाली टीम आली आहे. शांत केलंय आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच सांगताय षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय आणि एका षटकाच्या वाजवी खेळानंतर एकूणच धावा धाव फलकावरती आहेत त्या 2 बाद 2. देऊयात संधी डीजे मास्टरला. संपूर्णपणे नडोदे टीमने गाजवून सोडला होता. आता तोच निकी, त्याला आधी साथ मिळाली शिवाजीची आणि आता निकी गोलंदाजी मार्क वरती आहे. नेवालीकडे देखील ताकद आहे. चांगल्या चांगल्या संघांना पराभूत करत सुपर 6 मध्ये दाखल झाला होता. आता संघर्षाची लढाई आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचलाय. पॉइंटला बीट करायचं होतं. सन्मान दिलं जात आहे गोलंदाजाला. मोठे फटकेच खेचून दिले जात नाहीयेत खऱ्या अर्थाने. इथे देखील सिंगल कंप्लीट केली जाते. आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसझरी व पळसझरी वाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने विशालजी निवडकर यांनी पाहिलेलं स्वप्न अगदी सातत्यामध्ये उतरवलंय. साथ मिळाली संपूर्ण ग्रामस्थांची. पळसझरी असेल, पळसझरी वाडी असेल, यांच्या साथीने उभारण्यात आलेली ही स्पर्धा आज अगदी यशस्वी दुसऱ्या पर्वामध्ये जाऊन पोहोचली आहे. आणखी एक डॉट बॉल आलाय. निकी अगदी थोडीशी चांगली कामगिरी करत असताना धावा 3 आहेत. शॉर्ट पिच बॉल, चेंडू बराच काल हवेमध्ये. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतात. करणार नाहीयेत कोणती चुकी. लो स्कोरिंग मॅच कडे नेवाली टीम अग्रसर पाहायला मिळतीये. देऊया संधी डीजेला. वारदोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मुद्रे दोनही टीमच्या कर्णधारास विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. निकीचा हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगली डिलिव्हरी. फलंदाजाकडे फुटवर्कच पाहायला मिळत नाहीये. सातत्यपूर्व म्हटलं जातं मोबाईलला नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर काहीच कामाचं नाहीये.
इथे हा फटका झेल कॅरी करण्याची संधी. पॉइंट मधून येत आहेत क्षेत्ररक्षक. आल्या पावरी पत्त्यांचा बंगला जसा कोसलावा तशी नेवाली टीम अगदी ढासळताना पाहायला मिळते. आणखी एक फलंदाज बाद. षटकं जवळ जवळ संपुष्टात आली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दुहेरी धावसंख्येपर्यंतही पोहोचू शकला नाहीये नेवाली टीम. 3च धावा धाव फलकावरती आहेत. 4 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवसामध्ये काय कमालीची खेळी या संघाने करून दाखवली होती. बऱ्याचशा चांगल्या टीम्सला अगदी पछाडत सुपर 6 मध्ये हा संघ आला होता. थोडंसं स्ट्रगल करतोय आता सुपर 3च्या मॅचमध्ये. इथून कमबॅक करावं लागणार आहे. एखाद्या फलंदाजाला अँकरचं रोल इथे प्ले करावं लागणार आहे. बाबूशाह सर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना, हा तोच एंड आहे ज्या एंडकडून 6 बॉल 6 षटकार या स्पर्धेमध्ये आलेत. पुनश्च एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आलाय. स्टंप आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रनआउट मध्ये होत आहेत. आणखी एक बाद. सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. किमान 20 ते 25 धावा. प्रेम गोलंदाजीसाठी आलेत. 20 धावा जर आल्या ना तर या मॅच मध्ये नवीन कलाटणी येऊ शकते. त्यासाठी धावा बनवाव्या लागणार आहेत. रोहित स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. त्याला साथ देण्यासाठी हर्ष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला आहेत. अजूनही जर विचार करायला गेलं 6 बॉल्स. इथे लाईन लेंथ निश्चितच पाहिली जाईल. प्रेम थोडासा नाराज आहे गोलंदाजीवरती. अवांतर स्वरूपामध्ये जोडली जाते 1 धाव आणि या अवांतरने आता तब्बल 4च धावा धाव फलकावरती आहेत. लोवर फुलटॉस बॉल होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा खऱ्या अर्थाने फटका खेचण्याचा मानस होता. इथं देखील सिंगल कंप्लीट केली जाते. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल लिगल डिलिव्हरी आता इथे हाताळण्यात आली आहे प्रेमच्या माध्यमातून. एक सिंगल जोडली जाते आणि या एकेरीने आता 5 बाद 5 धावा धाव फलकावरती एकांतरित आहेत. चला मुद्रे टीम आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करा. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती चांगला देखना फटका. पॉइंट मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला होता. इथे देखील जर पाहायला गेलं 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने आता तब्बल 7 धावा धावपटलावरती आहेत. अजूनही या मॅच मध्ये 4 बॉल्स बाकी आहेत. किमान 4 मोठे फटके एक संघर्षाचा टोटल खऱ्या अर्थाने उभारू शकतात. एक सन्मानजनक टोटल उभारू शकतात. या मैदानामध्ये 4 षटकांमध्ये 38 धावा डिफेंड देखील झाल्यात. त्यामुळे 3 षटकांमध्ये किमान 20 ते 25 टार्गेट ठेवावं लागणार आहे. इथे देखील लाईन लेंथ पाहिली जाईल. बॅट्समन पुढे सरसावलेत. डिसिजन येणं बाकी आहे. फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आणखी एक खऱ्या अर्थाने फलंदाज 6व्या क्रमांकावरती बाद झाले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते रोहित यांच्या माध्यमातून. इथून देखील वाईट बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू रेफर करण्यात आलाय. तिसरे पंच आमच्या समोर जोडले जात आहेत. डिसिजन खऱ्या अर्थाने क्रुशियल ठरू शकतोय. इथून जर वाईट बॉल आला
तर किमान एक एक्स्ट्रा बॉल रोहितला प्ले करण्यासाठी मिळू शकतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. महत्वाची मॅच आहे. अगदी बारकाईने आमच्या ऑफिशियल अंपायर या डिसिजन कडे पाहतात. इथे किमान वाईड आला तर एक एक्स्ट्रा बॉल प्ले करण्यासाठी मिळू शकतोय नेवाली टीमला, परंतु त्या बॉल्स वरती खऱ्या अर्थाने फटकेबाजी करावी लागणार आहे. अजूनही इथून जर पाहायला गेलं डॉट आला तर 3 बॉल मिळू शकतात. वाईड आला तर एक्स्ट्रा पंचांचा डिसिजन आला, इट्स अ फेअर बॉल. म्हणजे आता किमान 3 बॉल्स बाकी आहेत. शेवट उभं ठेवलंय खऱ्या अर्थाने नेवाली टीमला. धावाच बनवून दिल्या जात नाहीयेत. आतापर्यंत 2.5 षटकांचा खऱ्या अर्थाने इथे खेळ संपलाय. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला. 9 झाल्यात, षटकार आला तर 15. फटका तर केलाय लॉफ्ट. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी झाली आहे. फंबल पाहायला मिळालं. एक कंप्लीट. तिसरीसाठी नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सुटलेत. फंबल आणि 2 तर कंप्लीट, तिसरी देखील कंप्लीट झाली आहे. म्हणजे एकूण 3 षटकांच्या खेळानंतर 12 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉल्समध्ये किमान 13 धावसंख्येची आता इथून गरज असणार आहे. ती मात्र ध्रुवांश 11 नडोदे टीमला यापुढील मॅच विलंब करू नका. आपण इथे 3 षटकांचे सामने खेळवलेत, त्यामुळे इथून विलंब करू नका. चला प्रणित या. चला, धन्यवाद धन्यवाद. आदरणीय प्रतीकजी सुर्वे यांना विनंती करते त्यांच्या शुभ हस्ते आपण यापुढील होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करूयात. चला या लवकर आता. चला या प्रतीक सर. SP टीमचे खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते. या वर्षी त्यांचा खऱ्या अर्थाने मानस होता की त्यांना नाईट मध्ये संघ खेळवायचे. टेल्सीचा कॉल होता अष्टविनायक मुद्रे टीमचा. सिद्धिविनायक मुद्रे टीम टॉस वारदोली टीमने जिंकलाय. डिसिजन लगेचच कालवा. 3 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे ते मात्र सिद्धिविनायक मुद्रे टीमला. 18 बॉल्सची मॅच ती देखील पाहायला मिळेल. एकूण 6 षटके 2 इनिंग्स मध्ये पाहायला मिळतील. जाऊयात करंट मॅच कडे, जिथे एक हाय व्होल्टेज ड्रामा. थोडीशी मॅच लो स्कोरिंग आहे, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी शिवाजी आणि प्रेमने हाताळली होती ना, तशीच गोलंदाजी अगदी जर पाहायला गेलं नेवाली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली ना, तर या मॅच मध्ये एक नवीन कलाटणी येऊ शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला या दोनही फलंदाजांना थांबवावं लागणार आहे. नवोदय संघाचा कल्पेश सुर्वे आणि त्याच्या साथीला विकी पाहायला मिळतात. दोनही फलंदाजाने अगदी मैदान गाजवून सोडलाय. ज्या बोरिवली संघाच्या खेळाडूने 6 बॉल 6 षटकार आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवली होती ना, त्या संघाला 4 षटकांमध्ये 24 धावांपर्यंत रोखलं होतं या टीमने. आता तोच संघ या धावा चेस करण्यासाठी उतरला, जिथे येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 13 धावसंख्येची गरज असणार आहे. कल्पेश सुर्वे स्ट्राईक वरती पाहायला मिळतील आणि त्याच्या समोर गोलंदाजी मार्क वरती
नेवाली टीमचा प्रामुख्याचा गोलंदाज प्रदीप पाहायला मिळतात. तेरा धावा अजूनही बनवायचे. 18 बॉलची मॅच, 13चं लक्ष्य आहे. पंच सज्ज झालेत, दोनही ऑफिशियल सज्ज आहेत, आमची वाहिनी सज्ज आहे. बरेचसे क्रीडा रसिक अजूनही ही सामना ही पल्साई चषकाची अगदी जर पाहायला गेले टुर्नामेंट पाहण्यासाठी अगदी दर्दी क्रिकेट रसिक अगदी या मैदानावरती जमाव करून आहेत. पहिला बॉल मार्गस्थ होतोय. खोलात टाकण्याचा मानस बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये आला, त्याला भिरकावून दिलाय. मिड विकेट पार आलाय 6 धावसंख्येसाठी. कल्पेश सुर्वेच्या बॅट मधून षटकार. अर्थाने नेवाली टीम जेव्हा बॅटिंग साठी उतरली होती तेव्हा फटकेच येत नव्हते. कल्पेश सुर्वेने दाखवून दिलंय वातावरण कितीही बदललेलं असलं तरी हवा फक्त माझी ना माझीच असणार आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आणखी एक खऱ्या अर्थाने सरळ बॅटने चुकी झालीये फलंदाज विकीची. चेंडू सरळ खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं गोलंदाजाकडे गेला होता, फलंदाज पहिल्या क्रमांकावरती होतात बाद. वरती कुठल्याही टोटल खऱ्या अर्थाने सेफ नाहीये, त्यामुळे या धावा डिफेंड करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. फटका आता जर पाहायला गेलं कव्हर्स मध्ये नो मॅन्स लँड मध्ये लँड झालाय, परंतु जर पाहायला गेलं चेस मोठा आहे आणि आउटफील्ड देखील स्लो झाली आहे. तत्पूर्वी कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या दुहेरीने आता तब्बल 8 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्येच खऱ्या अर्थाने इथे धावा चेस करण्याचा मानस ठेवलाय. ते मात्र ध्रुवांश 11 नडोदे टीमने. या पुढील सामना आणखी एक चांगला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं सिद्धिविनायक मुद्रे बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. कोण विसरेल कालचा दिवस. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज असताना आलेला तो चौकार आणि तिथून सुपर 5 मध्ये सुपर 6 मध्ये खऱ्या अर्थाने ती टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. इथे स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य, कोणता क्षेत्ररक्षक त्या एरियामध्ये नाहीये. 4 धावसंख्येसाठी जवळ जवळ मॅच आपल्या खिच्यामध्ये नेऊन ठेवली आहे. आलाय 4 धावसंख्येसाठी कल्पेशच्या बॅटमधून चौकार. आता फक्त एकच धावेची गरज असणार आहे ती या सामन्यामध्ये, ती मात्र ध्रुवांश 11 नडोदे टीमला. चला दोनही टीम्स लगेचच सज्ज राहा. कल्पेशसाठी डॉट बॉल आलाय. अजूनही 1 बॉल बाकी आहे. दोनही टीम्स पुढील मॅच साठी सज्ज झाल्यात. पहिला संघ आता इथून आपल्याला सुपर 3 मध्ये जो किमान पहिल्या 3 क्रमांकांचा खऱ्या अर्थाने हकदार बनताना पाहायला मिळेल. फटका लाजवाब आहे. आणखी एक काऊ कॉर्नरला भेदत 6 धावसंख्येसाठी कल्पेश सुर्वेच्या बॅट मधून आलाय विजयाचा शंखनाद करणारा हा दर्जेदार षटकार. थोड्याच वेळात अगदी आम्ही शौर्य आम्हाला खऱ्या अर्थाने या मॅचचा मॅच द मॅच सांगतील. विनंती असेल आदरणीय कुणालजी आडव साहेबांना की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत. चला या मॅचचा मॅच द मॅच ठरलाय निकी, ज्याने तब्बल 3 विकेट मिळवत एकच धाव खर्च केली असा निकी ठरलाय ध्रुवांश 11 नडोदे टीमचा मॅन ऑफ द मॅच.
जशी